नमस्कार मित्रांनो, या जेवायला बघा. अंकिता काय खाल्लंय ना आज, काय दिवसभर काय स्वयंपाक केला नाही. चुलती जत्रा होती काल, तीच दिलेला आहे शिळ पाळ. तुम्हाला सांगतो बघा, ही भाजी आहे बघा, ही भाजी आहे मटणाची बघा. इकडे ही मटण आहे, त्यामुळं खायचा काही विशेष नाही. तुम्हाला सांगतो आज काय चूलच पेटवली नाही. या जेवायला सगळीजण. भाकर शिळी झाली आहे तर का कधी दिलेल्या वाळवून गेले हवा. ही आपलं कालवणात कुस करून हाणायचं आहे तसंच. या जेवाय सगळीजण तुम्ही मटण खायला. ही संपलं तर दुसरं आपण आणू, बरोबर आहे ना अंकिता? पोट भरून जेवली ना तो? या जेवाय मित्रांनो, पोट भरून जेव सगळीजण. या जेवायला मटण पिन हाय खायला हवा. ही तुमचं झालं जेवण. पटांगणार आपलं बसलो निवांत. तर परशिव कुठं बसायचं, सांडायचं, पुसायचं, त्यापेक्षा आपलं खडीवर टेन्शन निवांत. काय टेन्शन नाही. हाड बाजरी भाकरी असली का शिळ्या शिळ्या सुद्धा भाकरी चांगली लागते कालवणात. लिंबू पिळलंय. तर उद्या सकाळपासून करावं लागेल आपल्याला स्वयंपाक. आजचा दिवस कसा तर पार पडला, पण उद्यापासून आपलं करावं लागतं ताजं ताजं. तेवढंच आपलं 2-3 दामचं वनवास आलाय नशिबाला, ती भोगावं लागते हो. भोग पुराच करावा लागतोय ते आपल्याला. आपल्या नशिबा आलंय म्हणलं ते आपल्याला सोसावं लागते. दुसरं कोण सोसत नाही. ते वाटून घेणार दुःख आहे. बायकोला बी कळायला पाहिजे आपला आपला संसार करावं. लेकरा येते, आपला संसार भलं, आपलं काम भलं. काय असलं डोक्यात बसत नाही. काय करायचं. त्या मामायात जाऊन राहिली. आता मामायात तिचं आयुष्यभर पुरायचं आहे का सांगा. तर लोक आता कामाला जाते रोजगारानं जाऊन बघायचं आहे का. तिथं आयटीत फिरलेली शियानी असली तर गप गुणानं पाय धरावतानी इथून पुढे मी तसं काय करत नाही म्हणून यावं आपल्या घरी. का इथं का तिला सोळा वदली आहे काय. वाय सुद्धा बारक्या बाप्पाच होय, वाय सुद्धा व्हायला नाही म्हणते ती. आम्हीच बारक्या बाप्पाच होयाचं. तिनं होयाच ती आम्हीच होयाच ना. काय तुझ्या आईला म्हणतात ना. तिला पोट भरून जेवली बाई तो. प्रत्येकाच्या आयुष्यात भोग आहे. भोगल्याशिवाय पुढंच तर नाही आपल्याला. 100% प्रत्येक ह्याच्यात हे
छेर छेर. नातेवाईकांनी खरं तिला समजून सांगायला पाहिजे. काय निम्यार्थ सांगते ती, निम्यार्थी म्हणते राहा कर इथं खा. अहो किती जर तिने तिथं केलं, ही घर ती ही घरच असते. पण ती कळायला पाहिजे हो. कळलं तर सगळं आहे, नाही कळलं तर काय नाही. आणि शेवटी काय, जग दुनिया हसत बसणार आहे, तिच्याच पायावर धोंडा पडणार आहे. आत्ता नवीन असतं त्यामुळे बरं वाटतं, पण आयुष्य काढायला सोपं नाही एवढं. तिला पण सोपं नाही आणि मला पण सोपं नाही एवढं. मग तिला ते कळलं पाहिजे हो. तिचं म्हणणं काय, चुकी म्या करायची आणि ह्यांनी माफी मागायची. असं कुठं असतंय का? कांदा चिरलाच नाही बघा. जेवाय बसल्या पुन्हा ध्यान झालं कांदा चिरायचं. दिवस माझा असाच विचार करण्यात जातोय. रानात काम असलं मी जरा बरं वाटतं. आता रानात पण काम नाही काय, भिजवायचं एवढंच काम आहे. मकाला फवारा मारायचा आहे अजून. उद्या सकाळ सकाळ फवारा मारा म्हणतोय, औषध बिवषध आणून जाऊन. आळी लागायच्या आधीच मारलेला चांगला आहे. उद्या सकाळी आणखी जरा सोडायला गेलो ना, शाळेत येताना घेऊन येतो.